यवतमाळच्या राळे गावात नेमकं काय घडलंय हे अजूनही समोर आलं नाही। त्यात तरुण आणि तरुणीमधल्या संवादाची एक दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। काहींच्या मते हा दूरवर मुलींचं लग्न लावण्याचा प्रकार आहे, तर काहींच्या मते हे मानवी तस्करीचा रॅकेट आहे। पाहूया हा रिपोर्ट। यवतमाळच्या राळेगावमध्ये तरुणींसोबत नेमकं होतंय काय याची स्पष्टता होण्याऐवजी दिवसेंदिवस यामध्ये गोंधळ वाढतोय। प्रियकर आणि प्रेयसीमधल्या संवादाची दुसरी ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे, ज्यामध्ये हे सगळं प्रकरण मानवी तस्करीचं आहे। मुली पळवण्याचं आहे की मग लग्न लावून देण्याचं आहे, या संदर्भामध्ये काही स्पष्टता मिळत नाही। कल्याणी तिची केस कशी लागली सांग का? पोरीले घेऊन गेली असं लग्न कराले, पोरगी पलटली म्हणते, पोरगी गायब झाली, ते तिथंच राहून गेली। मग पोरावाल्यानं फोन केला पोलीस आले, मग इले नेलं जेलात। मग दोघा मिळून पैसे सोडवलं, 2 दिवस राहिली होती ती जेलामध्ये। अच्छा। मग आता तिची केस आहे, तिला दर गुरुवारी जा लागते सही करायला। या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप एकही गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला नाही। क्लिपमध्ये ज्या मझहर कुरेशी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे, त्याच्यावर आर्म ॲक्ट्स अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। मात्र या प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा नोंद नाही। व्हायरल क्लिपमध्ये अद्यापपर्यंत मझहर कुरेशी, कल्पना, पूनम, शुभम मामा अशी नावं आली आहेत। यवतमाळचे एसपी या संदर्भात अद्याप तपास सुरू असल्याचं सांगतायत, तर भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी लव्ह जिहादची शंका वर्तवली आहे। ये मझहर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसरा, तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशनसारखा म्हणजे मीडिएशन करतात, तसा प्रकरण आमच्याकडे आले नाही आहे। अगर अशा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। शंका येऊन आली, लव्ह जिहादचा प्रकार असू शकते अशी शंका येऊन आली, कारण मझहर कुरेशी हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे तो भविष्यात सत्य बाहेर येईल, परंतु शंका आहे। कालच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही गुजराती कंत्राटदार सुद्धा अडकल्याचा आरोप केला होता। दुसऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये राळेगावसह गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील उज्जैन यांचा देखील उल्लेख येतोय। कल्याणी आत्या आता किती 31 लागलं आत्याले, तेव्हापासून ही काम करते। केस कोण्या वर्षी लागली? आत्ता मागच्या वर्षी कुठं जेलात होती, तुला माहित नाही? जेलात होती? मग बापरे, 1 लाख कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना मजर काकांना। गाडी गाण ठेवली होती, तिच्या आईनं सोनं गाण ठेवलं होतं। तिकडलं आहे ते गाव उज्जैनकड, उज्जैनकड गाव आहे ते, तिकडं होय केस लागली होती। माझ्याच मोबाईलवर फोटो येते पोरीचा, माझ्यातले फोटो होते, मी भल्ले डिलीट करत असतो। हो का? अशी केस गीस काही झाली तर माईवाली अशी म्हणजे पोलिसाचे आता मांग अहमदाबादवाले पोलीस घेऊन येणार होते घरी। असं काही माहित झालं, कारण की मला 18 वर्ष पूर्ण होऊन आहे ना, तर मला नेतेनं विचारपूस करायले जेलामध्ये तिथं ठाण्यात। म्हणून माझ्या मोबाईलमधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो, पोरींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो। माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला लावते माझी मम्मी। माझ्या याच्यावर लई सारे एजंटचे फोन नंबर आहे माझ्या। माझी माहिती अशी आहे, मी त्या भागात दौरे केले मागच्या काळात। मोठ्या प्रमाणावर गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि या मुलींना फूस लावतात आणि पळून घेऊन जातात। भाजपने गेलं, भाजपचं सरकार आहे ना राज्यात, भाजपचं सरकार या राज्यामध्ये, या देशामध्ये जर मुली बेपत्ता होतात तर भाजपचे पोलीस काय करतात? विवेक गावंडे, TV9 मराठी, राळेगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।